मन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे पोटी शुभ जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न देवाचे लाडके लढीवाळ नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा मानव जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर गोड असा उपदेश करणारा शिवेकरता निवडलेला 4 चौकडा अभंग आणि 6 चरणाचा अभंग आहे विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बर का भाऊ भव्य दिव्य याच्याकरता म्हणलं इथलं वातावरण बघून एवढा समाज बघून एवढे सुंदर टाळकरी बघून 2 मृदुंगाचार्य एवढा समाज बघून साऊंड सिस्टीम सुंदर पाहून मला असं वाटानं मी पोहे टाकळीत कीर्तन करायलो एवढा समाज बघून मला असं वाटायला मी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायलो की काय समाज जमला महाराज आनंद प्राप्त झाला आनंद प्राप्त येण्याकरता ठिकाण सुद्धा बाबा चांगलं लागतं तुकोबराय म्हणतात उत्तम ते ठावर रम्य स्थळ जेते आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाव रम्य स्थळ अरे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि तिथं तुम्हा आम्हाला परमार्थ घडतंय आपण खूप भाग्यवान माणसं आहे सजनो कारण या जगाचा जर विचार केला पूर्ण जगाचा या जगामध्ये जेवढे देश सांगितले तेवढे भोग प्रधान देश झाले आणि भारत देश संस्कृती प्रधान देश मानला सज्जनो ऐका अजून शास्त्र किती गोड वर्णन करते भारत देशाचं अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा तत्वन्य भोग भूमया जपान जगाचं शस्त्रगार आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्या आहेत आणि भारत देश जगातलं देवघर आहे त्या देवघरातले तुम्ही आम्ही माणसं आहेत बाबा साधू संतांची नगरी आहे परमार्थ घडतोय आपल्याला आपण खूप भाग्यवान माणसं पवित्र जय
ज्यांना प्रमाण आठवलं ते मनसोक्त प्रमाण द्या. आजच्या महाराजाचा जास्त ताण घ्यायचा नाही. आजचं कीर्तन घालीन लोटांगण मोकळं पटांगण. विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अरे ज्या भूमीमध्ये हरिदासांचा जन्म झाला तिथं तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. आपण खूप भाग्यवान आहेत. आपल्याला परमार्थ घडतो बाबा. आम्ही धन्य भूमि पुण्य देश. आणि आपण खूप भाग्यवान आहेत नो. आपल्याला साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये परमार्थ करण्याकरता मिळतो. आपण पांडुरंगाचे दास झालो. आपण खूप भाग्यवान आहेत महाराज. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे वाह. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे रायाचे रायाचे. वा आनंद वाटला बरं का. ज्याला जसं प्रमाण आठवण का तसं प्रमाण देत चला. कारण मी कुणाची निंदा न करणारा महाराज आहे. सगळ्याला सपादून नेणारा महाराज आहे. बेसूर जरी प्रमाण झालं भाऊ तरी सुद्धा मी सहन करून घेणारा महाराज आहे. चालता चालता एक वाक्य सांगतो मंडळीनं तुम्हाला. ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय का त्यांनी कधीच कुणाची निंदा करायची नाही. ज्याला जगात मोठं व्हायचं का मोठं त्यांनी दुसऱ्याला मोठं म्हणत चला. माणूस आपोआप मोठा होत असतो. अनंत महाराज ज्याला जीवनात मोठं व्हायचं का तो कोबराया म्हणतात फक्त नम्रपणा धारण करा. नम्रपणा माणसानं नम्रपणा धारण केलं ना माणूस आपोआप मोठा होत असतो सज्जनांनो. आणि सध्याच्या काळामध्ये मी असा कीर्तनकार आहे बाबा कधीच कोणाला त्रास न देणारा कीर्तनकार आहे. म्हणून आपलं दुकान चांगल्या प्रकारे चालले बघा. कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही. आता वयस्कर मंडळी बसली ना कीर्तनाला कोणाला जर गुडघ्याचा त्रास असला ना डायरेक्ट पाय लांबून द्या. मी काही बोलणार नाही. काम धंद्याचे दिवस आहेत माय मावले हो. काम करून तुम्ही कीर्तनाला झोपलात तर खुशाल झोपा. कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठीन विठ्ठल. कारण तुकोबाराय म्हणतात या कलियुगामध्ये लोकायला खरं बोलून चालत नाही सज्जनानो. जितका माणूस कलियुगामध्ये खऱ्यानं वागल तितका त्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जितका माणूस खोट्यानं वागल त्याचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कलियुग हे खोट्याचं कलियुग सांगितलं. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. तुकोबाराय म्हणतात कलियुगामध्ये लोकायला खरं आवडणार नाही. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. साच म्हणजे काय हो खरं. म्हणजे लोकायला कलियुगामध्ये खरं आवडत नाही. खरं सांगा बसलेली मंडळी सध्याच्या काळामध्ये दुधाला जास्त किंमत आहे का दारूला. तुमचं काय दुखायले का मोकळं बोला चला घाबरू नका. दारूला जास्त किंमत आहे का दुधाला. होय मोबाईलवाली काय नाव आहे तुमचं. नारायण भाऊ. तुम्हाला असं अधून मधून बोलल्यावर रक्त नाही नेणार. मग स्वभाव एक तर मी कोणाला धरीत नाही. धरलं तर कीर्तन होस तर बस. आता नारायण भाऊ खरं सांगा सध्याच्या काळामध्ये दुधाला जास्त किंमत आहे का दारूला. खऱ्याची किंमत नाही महाराज.
अरे दारू सगळ्यात निषिद्ध पदार्थ आहे, पण कलियुगामध्ये त्याला किंमत आली. खऱ्याला किंमत आली नाही कलियुगामध्ये. खरं सांगा, आपण जर दारामध्ये उभा राहिलो, लक्ष देऊ नाही का, आपण जर दारामध्ये उभा राहिलो, एकीकून आपले युवा आले आणि एकीकून संत आले, खरं सांगा इमानदारीनं तुम्ही आलिंगन कुणाला देता? युवायला. एक कलियुगाची मत. गणेश दादा संताशी देखोनी होय पाठ मोरा आणि व्याह्याशी सामोरा जाय वेगी. अरे संतांना पाहिल्यानंतर मात्र त्यांच्याकडे पाठ करतो आणि तो कोबऱ्या म्हणतात व्याह्याला आलिंगन देतो. कलियुगाची महती आहे. खरं सांगा, सध्याच्या काळामध्ये लोकाला गायीची शेवा आवडते का घोड्याची? हो, अरे तुकोबऱ्या म्हणतात गायीला पाहिल्यानंतर मारतो आणि घोड्याची सेवा करायला गोड वाटते महाराज. गायीशी देखोनी, अरे गायीशी देखोनी बदा बदा मारी आणि घोड्याची चाकरी गोड लागे. लोकांना खरं आवडत नाही महाराज, खोटा आवडल्याशिवाय राहणार नाही. दारू सगळ्यात निषिद्ध पदार्थ आहे, पण लोक आवडीनं पेतात महाराज. आणि आपल्याला हे सप्ताह करायचा आहे. कशा करता करायचा आहे? महाराज मंडळीचा खर्च आहे, मृदुंगाचार्याचा खर्च आहे, टाळकरी मंडळीचा खर्च आहे, मंडपचा खर्च आहे, सगळ्या साऊंड सिस्टीमचा खर्च आहे. कशा करताय? तुमच्या आमच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. याच्याकरता हे गॅरेज आहे 8 दिवसाचं. गॅरेज म्हणजे गाड्या केव्हा नेतात? चांगली झालेली गाडी बिघडायला, बिघडलेली गाडी दुरुस्त करण्याकरता जसं गॅरेज असतं ना, तसं हे माणसाचं भरकटलेलं मन एके ठिकाणी आणण्याकरता हे गॅरेज आहे 8 दिवसाचं. आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झाला पाहिजे. बदल या 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्या गावातल्या कमीत कमी 2 जरी माणसाची कायमची दारू सुटली ना, आपला सप्ताह सार्थकी गेला. अरे कशा करताय? कीर्तन हे मनोरंजनाकरता नसतं, पण सध्याच्या काळामध्ये कीर्तन म्हणजे मनोरंजन साधन केलं बाबा. काय ठिकाणी तर आम्ही बैठकीत बसल्या लोक म्हणतात महाराज असे फवारे हाना, असे फवारे हाना. फवारे माणसं असतात का सरकीवर? अरे कशाचं साधन ठरवलं? खरं सांगा, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता आहेत का कपाटामध्ये ठेवण्याकरता? पंचपक्वान्नाचं ताट खाण्याकरताय का फ्रीज मध्ये ठेवण्याकरताय? खाण्याकरताय. तसं कीर्तन मनोरंजना करताय का देव होण्याकरताय? अरे कीर्तनाची ताकद अंग हरिरूप होण्याची ताकद. चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, अंग हरिरूप. महाराज मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, 3 गोष्टी जर एकत्रित आल्या तर वेगळाच आनंद येत असतो. माणसाला प्रवास जर करायचा असला ना, 3 गोष्टी साधल्या पाहिजे. कोणकोणत्या? लक्ष देऊ नाही का. गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेरेला पाहिजे, म्हणजे गाडी बरोबर वाड्यात गेली पाहिजे. अरे प्रवास करायचा असला तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता सुद्धा चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे, तवा गाडी बरोबर पंढरपूरला जाते. जेवण करत असताना सुद्धा 3 गोष्टी साधल्या पाहिजे पुरुष मंडळी. कोणकोणत्या? गावरान गाईचं दूध पाहिजे, गावरान गाईचं दूध, बाजऱ्याची भाकर, तोंडी लावायला ठेसा. खायचं कसं कळते बघा, लगेच ठेसा म्हणले महाराज. कीर्तन सांगायला काय माती मिळ लागत नाही, पण खायचं म्हणलं की. महिला मंडळ तुम्ही बी जास्त हसू नका, तुमच्याकडे मी एक प्रश्न विचारतो. स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात. कोणकोणत्या? मोबाईल, चार्जर, हेडफोन. नाही, अरे स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात. गणेश महाराज तुकोबऱ्याने सांगितलं. अरे स्वयंपाक जरी करायचा असला तर तुकोबऱ्या म्हणतात 3 गोष्टी लागतात. तसं कीर्तन असू द्या, कथा असू द्या, हे कार्यक्रम कडीला लावण्याकरता सुद्धा 3 गोष्टी लागतात. कोणकोणत्या? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. सगळेजण प्रमाणात द्या, घाबरायचं नाही. आमचे विठ्ठल बाबा बरं का, अशोक बाबू भागवताचार्य इनेकरी बाबा, तुम्हाला जरी आठवलं एखादं प्रमाण, डायरेक्ट प्रमाण द्या. इकडं तुम्ही इनेकरी बाबा आठवलं तुम्ही बी द्या, पण माझ्या हाताला येईन असं द्या, लय लांबून जाऊ देऊ नका. कारण सगळ्यांना प्रमाण द्या महाराज. मी कुणालाच काही न बोलणारा महाराज आहे महाराज. मी तुम्हाला आधी सांगितलं, कधीच कुणाला त्रास न देणारा महाराज आहे. नाही तर आमच्या शेजारी देवळगाव गात म्हणून गाव आहे बाबा, माहिती तुम्हाला? पाहुणी तर नाही तर जाऊन सांगता न उगं, हे या महाराजांचं गाव आहे तिथं. आणि तिथं 50 टाळकरी आहेत, 50 टाळकरी. आणि काल्याचं कीर्तन सांगण्याचा प्रसंग आला आणि अभंग सोपा घेतला म्या, गोकुळीच्या सुका. सगळ्याला पाट्या नाही गोकुळीच्या सुका. मग 2 म्हातारी चाल मान्य करता आले. मग नीट अभंग म्हणावं त्यांनी भाऊ, त्यांनीच लगेच चालू केलं. अरे गोकुळीच्या सुखा. बबन महाराज काय म्हणायचं म्हातार? अरे गोकुळीच्या सुखा. मी त्याच्या कानात म्हणलं, दादा तिथं आर नाही, फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. ते म्हणे असं का? बरोबर, फक्त गोकुळीच्या सुख. म्हणलं फक्त नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणा. ते म्हणे बरोबर, असं का? पुन्हा त्यानं चालू केलं, नुसतं गोकुळीच्या सुखा. पुन्हा खालचं म्हातार मत आहे, महाराज त्याच्या भावाला बोलू का? त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा चांगला गातोय. म्हणलं हिवाचं त्याला घरी झोपू दे, ते आला तर कीर्तन कडीला लागायचं. विठाल अरे दारू सगळ्यात निषिद्ध पदार्थ आहे.
पण कलियुगामध्ये दादा सगळेजण आवडीनं पेतात आणि कार्यक्रम कशा करता करायचा आहे तुमच्या आमच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे सज्जनांनो. ज्ञानोबा म्हणतात कापसाने कापूस राहिला नाही पाहिजे, कापसानं वात झालं पाहिजे, वातीनं वात राहिलं नाही पाहिजे, वातीनं तेलाशी संपर्क केला पाहिजे आणि तेलाने तेल राहिलं नाही पाहिजे. आपलं जीवन कृतार्थ करून धन्य झालं पाहिजे. तसं आपल्यामध्ये 8 दिवसामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे सज्जनांनो. दारू सगळ्यात निषिद्ध पदार्थ आहे. दारूपासून माणसानं बाजूला राहिलं पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये व्यसनाबद्दल 5 मिनिटं बोलत असतो दादा, पण सध्याच्या काळामध्ये थोडं बोलणं मी बंद केलंय, कारण काही लोकांना आवडतं आणि काही लोकांना भाऊ आवडत नाही. कीर्तनामध्ये बसलेल्या लोकांना बरं वाटतं, महाराज बरं झालं तुम्ही दारूबद्दल बोलले, आमच्या गावामध्ये भरपूर लोक दारूच्या आहारी गेलेत, पण एखादं तरी बाहेर असतं. मग कीर्तन झाले होते आम्हाला विचारू शकतं, महाराज दारूबद्दल बोलण्याचा तुमचा काय अधिकार होता, का बोलले तुम्ही दारूबद्दल, आम्ही का तुमच्या खिशातले पैसे काढून दारू पितोत का. आणि कीर्तन झाल्यावर त्याला जर माझा राग आला आणि त्यानं जर मी गचुंडी धरली तर खरं सांगा किती जण सोडायला येतील, कोणी नाही येणार. माझा राग येऊ शकतो दादा त्याला. अरे तुला मी दारू बद्दल बोलल्यानंतर माझा जर राग येत असेल तर माझी नारदाच्या गादीहून तुला विनंती आहे दादा, मी कीर्तनामध्ये दारू बद्दल बोलल्यानंतर तुला जर राग येत असेल ना, आपली एकुलती एक मुलगी एखाद्या दारुड्याला देऊन बघ, ही मायमाऊली कसा संसार करत असतील तुम्हाला. अरे विचार केला पाहिजे कधीतरी. दारू पिऊन येणाऱ्या माणसाला घरामध्ये माणसं नीट बोलत नाहीत, पाहुणे रावणे सुद्धा नातं ठेवत नाहीत, अरे पोटचं लेकरू सुद्धा जवळ येत नाही. कशा करता आपण दारू पितो. कधीतरी या मायमाऊलीकडे लक्ष द्या. अरे शेतात जर जात असली मायमाऊली शेतात आणि मारुतीरायचे जर मंदिरात समोरून जात असेल तर मारुतीरायला विनंती करते दारुड्याची बायको, दादा देवा मला पैसा नाही दिला तरी चालतं, पण दारुड्याची बायको मारुतीराय पुढे एक विनंती करते, महाराज कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्य जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. येत आपण सामान्य माणसाचं प्रमाण झालं हो. तुकोबारांनी सुद्धा उपदेश केला, नका करू नाश करुणाश. आता तरी पुढे उपदेश, आता तरी पुढे उपदेश आता तरी पुढे नका करुणास अभिषाचा, नका करुणास अभिषाचा, नका करुणास अभिषाचा, सकलाच्या पाया माझे, सकलाच्या पाया माझे, सकलाच्या पाया माझे, सकलाच्या पाया. अरे साधू संत तुमच्या आमच्या पाया पडले हो राजा. या आयुष्य माणसाला एकदाच मिळाले आणि मिळाल्याच्या नंतर तू दारू पितो. नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. राजा मनुष्य जन्म एकदाच मिळाला. साधू संत म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आहेत बघा, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. तुकोबराय म्हणजे मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. महाविष्णूचा अवतार होते साधू संत. पण तुमच्या आमच्या पाया पडले हो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. अहो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला माय बापाची उपमा दिली हो. करा रे बापानो साधन हरीचे, अरे झनी करणीचे करू नका. अरे मनुष्य हा आयशिया साधना करा काही. वा बाबा तयार आहेत माणसं मस्त. वा
अरे साधू संत म्हणले राजा मनुष्याचा जन्म माणसाला एकदाच आहे. पाया पडले हो साधू संत आपल्या. आपण का पाया पडायच्या लायकीचे आहेत का? पण साधू संत तुमच्या आमच्या पाया पडले. कर जोडोनी विनवित तुम्हा गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका. वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव. अरे साधू संतांना उपदेश केला. पाया पडले आपल्या. कर जोडोनी विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बसलेले मंडळी म्हणले महाराज आम्ही का देवाचं नाव घ्यायचं? कारण महाराजांनी सांगितलं राजा तू संसारातल्या लोकांच्या नादी लागलास. अरे संसारातल्या लोकांच्या छंदामध्ये राहून तुझी प्राप्ती होणार नाही आणि तुला देवाची सुद्धा प्राप्ती होणार नाही. कारण संसारातले लोक तुकोबरे म्हणतात स्वार्थी स्वार्थी. पैसा आला की प्रेम करणारी जात म्हणजे संसारातल्या लोकांची आहे महाराज. आणि आपला पैसा संपला ना कोणी आपल्याला विचारत नाही महाराज. पैसा आला आपोआप नातं नसलं तरी सुद्धा लोक आपल्यावर नातं लावते दादा. आपण नुसतं म्हणायचं ते पोहे टाकळीची तात्या लय श्रीमंत आहेत, तात्याकडे पैसे असावा भाऊ. मग ते म्हणेन महाराज तात्या तात्या आमच्या लय जवळचे आहेत, मांडी लावून जेवण करतो तात्यानं आम्ही. मग महिन्याला फोन लावणार श्रीमंत तात्याला गावातून. काय तात्या 1 महिना झालं तुम्हाला फोन लावला नाही काय नाही, तुम्हाला बघितल्याशिवाय कर्मच नव. बरं तात्याला पाहिल्या वाचून कर्म नका, तात्याचा पैसा. आणि तात्याचं जर एकदा इचकलं ना मग कोण्या मेवण्याचा फोन येत नाही, कोण्या पाहुण्याचा फोन येत नाही. आला तर दिवसभरामध्ये कंपनीच्या बाईचा फोन येतो आणि ती बी बाई म्हणते हॅलो तात्या आपका बॅलेन्स. कोण कोणावर प्रेम करतं महाराज? पैसा आला आपोआप नातं लावतात सज्जनानो. आराम के सब संग साथी जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के दुनिया में सब लोग कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. महाराज म्हणले राजा हे संसारातले लोक पैशापुरतं प्रेम करणार आहेत. आपल्याकडे पैसा आला ना घरातले लोक सुद्धा आपल्यावर प्रेम करतात दादा. जोवरी चळन गा जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. सज्जनांनो चळन म्हणजे काय हो? चलन म्हणजे काय? पैसा आला ना आपोआप नातं आपल्याकडे जुडतं महाराज. म्हणून माणसानं जीवनामध्ये पैसा जरूर कमवला पाहिजे सज्जनांनो. कारण या जगामध्ये पैशावाल्यालाच किंमत आली. खरं सांगा गावामध्ये लोक गरीबाला राम राम घालतात का श्रीमंताला? जाऊ कमी घरी आवाज आहे ना का स्पष्ट तिकडं? जरा इंजन बी जवळ झाले आता काय करावं ऍडजस्ट करावं लागणार आहे. खरं सांगा राम राम लोक गरीबाला घालतात का श्रीमंताला? अरे श्रीमंताला नाही त्याच्या पैशाला घालतात महाराज. अरे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कारण या कलियुगात किंमत आली पैशाला सज्जनो. पैशाला पैसा तेरो 3 नाम परशा परसू परसराम. भाऊ माणसाकडे जर पैसा नसला तर लोक डायरेक्ट त्याला परशा म्हणते. तो थोडा जर पैसा आला तर लोक परशुराम म्हणतात. गडगंज श्रीमंत झाला लोक त्याला परशुराम सेठ म्हणतात. सध्याच्या काळात किंमत जर कशाला आली असन तर पैशाला आली. माणसानं पैसा जरूर कमवला पाहिजे बघा. कारण पैसा म्हणजे देव नाही सध्याच्या काळामध्ये, पण सध्याच्या काळामध्ये देवापेक्षा कमी नाही. पैसा जरूर कमवा. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो पैसा कमवला पाहिजे, पण 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा. नंबर 1 दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2 मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3 शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4 विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 5 खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लोटून दिली तर माझ्या तबी तिकडे बघून नाराज होतेत ना. गाडीवर खाली उतरल्या 2-3 म्हाताऱ्यानं मला धक्का द्यायला. हो मला म्हणते दे पोरा सरक नाही तर कोण मचमच करायला. अरे म्हटलं मी आजचा महाराज आहे, लोकांना ओळखू सुद्धा येत नाही महाराज मी. खरं सांगा सध्याच्या काळामध्ये लोक बाह्यरंग बघतात का अंतरंग बघतात? बाह्यरंग बघतात लोक, अंतरंग बघत नाहीत. महाराज गावामध्ये आला अगोदर लोक बघतात महाराज कोण्या गाडीमध्ये आला.
धोतर कोणत्या काटाचं निसलंय, फेटा कसा निसलाय, कोट किती भारी घातलाय, कीर्तन माती का सांगा ना, काही घेण देण नाही. लोक फक्त बाहेरंग बघत असतात आणि तुम्ही आम्ही बाहेरंग बघतो म्हणून सध्याच्या काळामध्ये आपली फसवणूक व्हायला लागली. बाहेरंग माणसानं बघितला नाही पाहिजे दादा, अंतरंग माणसाचा पाहिला पाहिजे, माणसाच्या अवस्थेवर गेलं नाही पाहिजे, माणसाची व्यवस्था पाहिली पाहिजे. पण सध्याच्या काळात लोक अवस्था बघायलीत. विठाला तुकोबारा म्हणतात माणसाने जीवनामध्ये पैसा भरपूर कमवला पाहिजे, पण त्याच्या पाठीमाग धर्म संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. पैसा कमवा पण पैशाच्या पाठीमाग धर्म संस्कृती टिकून ठेवा. लक्ष देऊ नये का. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, लंका सोन्याची होती, खूप श्रीमंती होती, पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारका सोन्याची होती पण द्वारकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल आपण कमवलेला पैसा आपला सुखरूप राहावा, त्याच्यामध्ये 10% दिवसभरामध्ये जर तुम्ही 1000 रुपये कमवत असताल तर त्याच्यामध्ये 100 रुपये दान धर्म भगवान परमात्म्याच्या नावानं करणं गरजेचं आहे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. सुखरूप पैसा राहील पण त्याच्या पाठीमागं धर्म संस्कृती टिकून ठेवणं गरजेचं आहे. अरे किती बी पैसा कमवा, संसारातली लोक फक्त आपल्या स्वार्थापोटी प्रेम करणारी जाते, पण जगामध्ये असे 2 व्यक्ती येतं, ते निस्वार्थपणाने प्रेम करणारी जात म्हणजे संतांची आणि दुसरी जात म्हणजे देवाची. महाराज देवाने आतापर्यंत कधी स्वार्थ पाहिला नाही. नाही तर संसारातले लोक आपल्यावर किती प्रेम करतात. हे पाठीमाग ते रोग आला होता तवा कळाला लोकायला. कोणता रोग आला ते माग? कोरोना रोग. लोक लय म्हणत होते महाराज घरातले लोक आमच्यावर लय प्रेम करतात, आणि तेव्हा सुद्धा कळलं घरातल्या लोकांनी किती आपला धिक्कार केला म्हणून. अरे स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आल्यानंतर पोटच्या लेकरांना सुद्धा बापाला फेकून भाकर वाढली त्या काळामध्ये. भाऊ फेकून भाकर वाढली. बरं खरं सांगा जास्त लोक रोगाने मेले का धास्तीनं मेले? धास्तीनं मेले हो. लोक आधार देत नव्हते कोरोनाच्या काळामध्ये, डायरेक्ट निराधार करत होते. निराधार. एखाद्याला जर पॉझिटिव्ह निघाला ना थोडा जर खोकला आला आणि थोडा त्याच्यापाशी जर खोकला ना तर शेजारचा माणूस म्हणत होता दादा काय झालं, त्याने सांगा काय नव्ह थोडासा खोकला यायला लागलाय. मग त्याने आधार द्यावा का नाही त्याला? ते म्हणे बापरे खोकला, आमच्या गावात तिथं 10 मेले खोकल्यानं. जगन कधी. अरे लय लोकांना वाईट दिवस आणले महाराज. आमच्या गावामध्ये एका मावशीला कोरोना झाला आणि ती मावशी हापशावर पाणी नेण्याकरता आली बाबा. ते बघितलं गावातल्या बायांनी हापशावर 1 महिना गावातली बाई एक सुद्धा पाणी न्यायला आली नाही. आता कोरोना का हापशामध्ये घुसला होता का? कधी भिऊ लागले लोक जास्त रोगाने मेले नाही, धास्तीने मेले. आणि तशा काळामध्ये सुद्धा जगाच्या मालकानं तुमचं आमचं रक्षण केलं सज्जनानो. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर तयामुखी चारा कोण घाली. तुकोबरा म्हणतात जगाचा मालक किती सांभाळ करतो आपला. अरे किती संतांना आपल्याला सांभाळलं. दृष्टांत आवाज द्या बाबा. टाळी वाजवा. 100 पैकी 100 मार्क बाबाला. संगण्यासारखेच बाबा येता का? काय स्वर लागले महाराज, काय ताले. अरे
शाहीर आहेत का ते? वा वा, स्वरामध्ये तरबेज आहेत हा. विठ्ठल अरे कारे नाठविसी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. अरे जगाच्या मालकानं किती तुमचं आमचं रक्षण केलं. अरे कोरोनाच्या काळामध्ये घरातल्यानं त्याग केला आपला, घराच्या बाहेर हाकलून दिलं, शेतामध्ये जा म्हणजे आपण पॉझिटिव्ह आल्यानंतर. पण तसल्या काळामध्ये सुद्धा जगाच्या मालकानं आपल्याला सोडलं नाही, सांभाळलं आपल्याला जगाच्या मालकानं. जगाचा मालक किती रक्षण करतो माहिती का? एक दृष्टांत सांगतो नेहमीच्या कीर्तनातला. पाठीमागं कोरोनाचा रोग आला होता, काळ होता, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस हॉस्पिटलमध्ये 8 दिवस ॲडमिट होता दादा. आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टर साहेबांनी 16 लाख रुपये केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलो, आणि ते म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी डॉक्टर साहेबांनी पाहिलं, आणि डॉक्टर साहेबांनी विचारलं, बाबा 16 लाख रुपये बिल झालं म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? म्हातारं जरा दंडीलं होतं. म्हातारं म्हणे, डॉक्टर साहेब तुम्ही मला समजिलच काय म्हणे, पूर्ण दवाखाना ऐकत घ्यायची ताकद आहे म्हणे माझ्या लेकरामध्ये. मग डॉक्टर साहेबांनी विचारलं, 16 लाख रुपये शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या का डोळ्यात पाणी आलं? म्हाताऱ्यानं सज्जन इतकं गोड उत्तर दिलं. म्हातारं म्हणे, डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये मी 8 दिवस तुमच्या हॉस्पिटलमध्ये होतो. 80 वर्षाचा म्हातारा माणूस आहे मी, आणि 8 दिवसाचं बिल तुम्ही 16 लाख रुपये काढलं. जगाच्या मालकानं मला 80 वर्षे सांभाळलं, अजून रुपये सुद्धा बिल मागितलं नाही. एवढा निस्वार्थपणाने माझा जग राजा देवासारखं संतांसारखं कुणी जगामध्ये सांभाळीत नाही रे बापू. कारण संसारातल्या लोकांनी धिक्कार केला, पण साधू संतांना तुझं रक्षण केलं, जगाच्या मालकानं तुझं रक्षण केलं. कारण तुकोबराय म्हणतात, संत मात्र या कल्याणाच्या इच्छा करता मात्र प्राप्त झालेली. अरे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. साधू संतांचा जन्म कशा करताय? तुमचा आमचा उद्धार व्हावा याच्या करताय. आपण आलोत कशा करता? आपल्याला काही माहित नाही. बरं जायचंय कुठं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. अरे जन्माच्या अगोदर आपण होतच कुठं हे सुद्धा. साधू संत म्हणले, बाबा सावध राहा सावध, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरेचा आम्हा नाही भरवसा. राजा उजेड पडताना गळा पडेल फासा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की माय बाप कसे लागले झोप. उठा की माय बाप कसे लागले झोप. कसे लागले झोप. अरे साधू संत तुमच्या आमच्या करता पाया पडले हो. काय उपमा दिली साधू संतांना तुमच्या आमच्या करता? कारण या जगामध्ये 3 प्रकारचे लोक जगत असतात. आपला जन्म कशा करता झाला हे आपल्याला माहिती सुद्धा नाही. बरं करायचंय काय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. जन्माच्या अगोदर आपण होतो कुठं हे सुद्धा माहित नाही, आणि मेल्याच्या नंतर आपण जाणार कुठं हे सुद्धा माहित नाही महाराज. आपल्याला कुणालाच माहित नाही. का कुणाला माहिती का जन्माच्या अगोदर आपण कुठं होतो म्हणून? माहिती कुणाला नाही. मेल्यानंतर जायचंय कुठं काही माहित नाही. पण हीच गोष्ट तुम्ही साधू संतांना विचारा, तुम्ही आले कुठून? संतांचा जन्म आपल्या उद्धारा करता झाला असा जन्म. तळमळ वाटते साधू संतांना, तळमळ. किती तळमळ वाटते, किती साधू संत प्रेम करतात त्या समाजावर. तुकोबराय म्हणतात, जशी एखादी आई आपल्या लेकरावर प्रेम करते का, एकुलत्या एक लेकरावर, मग ते आईचं लेकरू आंधळा असू द्या, मुक्का असू द्या, बैरा असू द्या, पांगुळा असू द्या, पण ते जितकं आईला लेकरू आपलं आवडतं का, तसा पूर्ण समाज साधू संतांना आवडत असतो सजनो. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडते. तळमळ वाटते साधू संतांना. अवतार धारण केला त्यांनी तुमच्या करता. साधू संतांना, साधू संत तुमच्या आमच्या करता वासुदेव झाले. सकाळी सकाळी उपदेश केला. राजा कर जोडो विनवितो तुम्हा. साधू संत तुमच्या आमच्या करता सकाळी सकाळी बहिरे झाले, आंधळे झाले, मुके झाले, पांगुळ झाले हो तुमच्या आमच्या करता. नाही नाही, भारुडाचं रूपक घेऊन मात्र सावध केलं तुम्हा आम्हाला. कारण कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाला ज्ञान समजणं म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुडाचं रूपक घेतलं, लोकांना ज्ञान समजावं म्हणून. पण सध्याच्या काळामध्ये भारुड म्हणलं की लोक टाइमपास समजायलेत. भारुड म्हणजे टाइमपास नाही हा, भारुड म्हणजे आपली धर्म संस्कृती शिकवणारं एक शास्त्र आहे सज्जनानो. शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे, जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे. पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण सज्जनांनो, घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती. भारत देशातली संस्कृतीला कधीच विनमुखपणा करायचा नाही बरं का माय माऊली हो. नाही जरी तुम्हाला पूर्ण कीर्तन समजलं तरी एक वाक्य घरी घेऊन जा या लेकराचं. आपल्या दारामध्ये जर सकाळी सकाळी एखादा भिकारी आला
एखादा भिक्षुक आला, एखादा अतिथी आला ना, त्याला रिकाम्या हातानं कधीच वापस जाऊ द्यायचं नाही. कारण तुमच्या घरामध्ये सासूचं जरी तुम्हाला ताडण असेल आणि दारामध्ये जर भिक्षुक आला, सासूच्या मुकाट्या व्हायना त्याला चिमुटभर दान दिलं पाहिजे. कारण ते जर रिकाम्या हातानं गेला तर शास्त्र सांगतं विनमुख गेले अतिथी घेऊन जाये सुकृताची संपत्ती. महाराज आपल्याकडे पैसा आहे ना, त्याच्या पाठीमागे धर्म संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. साधू संत तुमच्या आमच्या करता वासुदेव झाले, साधू संत तुमच्या आमच्या करता पिंगळा झाले, झाडा उचलले आणि उपदेश केला आपल्याला. सज्जनांनो, पिंगळा प्रकरण हे भारुडाचं रूपक आहे, पण भारुड म्हणजे लोक टाइमपास समजायलेत. ते झाडावर एक उरफाटा पक्षी लटकतो बघा, खाली मुंडकं वर पाय, वटवागुळ. आता लोक म्हणतात महाराज वटवागुळीचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? नाथ बाबांना सुंदर प्रकारे उल्लेख केला. वटवागुळीनं झाडावर उरफाट टांगून काय घेतलं? कारण ही वटवागुळ म्हणजे मागच्या जन्मातली श्रीमंत बाई. नाथ बाबा म्हणले या वटवागुळीनं मागच्या जन्मात काय केलं माहिती का? अरे सप्त्यामध्ये अन्नदान केलं, पण तिच्याकडून एक चूक झाली. श्रीमंत माणसाला वेगळं अन्न वाढलं आणि गरीब लोकांना वेगळं अन्न वाढलं. अन्नामध्ये ज्यांनी भेदभाव केला, पुढचा जन्म नाथ बाबा म्हणले त्याला वटवागुळीचा प्राप्त होतो जन्म. पूर्वी पंक्तीस केला भेद नाही अंतकरण शुद्ध, म्हणून वटवागुळ झाले प्रसिद्ध. नाथ बाबा म्हणले तुमच्या आमच्या करता वटवागुळ झालो तरी आपण. नाथ बाबा म्हणले आम्ही वटवागुळ झालो तुमच्या करता, फक्त तो आमचा एवढाच उद्देश होता की तुम्ही संसाराची आसक्ती कमी करा. ज्या जगाच्या मालकानं आपल्याला रक्षण केलं, ज्या जगाच्या मालकानं आपल्याला सांभाळलं ना, मात्र या ठिकाणी नामदेव महाराज आपले हात जोडून विनंती करतात, बाबा आता तरी तू जा. महाराज आपल्याला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, उठा जागे व्हा रे आता. अरे कुठपर्यंत झोपायचंय दादा? जाग होय बापू. का जाग व्हायचं? तू कोबराय म्हणले राजा मरण जवळ आले तुझं मरण. लोक म्हणले महाराज मरण जवळ आलेलं कळतं का माणसाला? तुकोबाऱ्यांनी सूचना सांगितली. अरे मरण जवळ आल्यानंतर अगोदर आपल्याला पहिली सूचना येते कोणती? डोक्याचा केस पांढरा झाला समजून चालायचा आपला मृत्यू काळ जवळ आला. एक नोटीस लागली, पहिली नोटीस लागली. आता ही डोक्याचा केस पांढरा झाला, मृत्यूची भेटी आपल्याला मृत्यू जवळ आल्यानंतर काही सूचना येत असतात आपल्याला, पण आपला साधू संतांवर विश्वास नाही ना. काय काय सूचना येतात तुम्हाला सांगतो. मरण जवळ आल्याच्या नंतर तुकोबाऱ्यांनी सांगितलं, जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटे जवळ आली. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे कानापासला केस. तुकोबाऱ्या म्हणतात कानापासला केस जर ढवळा झाला समजून चालायचा आता आपला मृत्यू काळ जवळ आलाय. पण पोहे टाकळीतले म्हातारे इतके हुशार आहेत भाऊ, ढवळे झालेले केस हेरडाय लावून पुन्हा काळे करायले. पण किती बी काळे करा महाराज ती नोटीस आहे आपल्याला, ती चुकणार नाही. नंबर 1 पहिली नोटीस सांगितली, पांढरा केस झाला की आपला मृत्यू काळ जवळ आला, म्हणून सावध व्हा, उठा जागे व्हा रे आता. आणखी ज्ञानोबारायांनी आपला मृत्यू जवळ आल्याच्या नंतर काही सूचना सांगितल्या. ज्ञानोबारायांनी एका महात्म्याचं लक्षण सांगितलं बघा त्या अभंगामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात सोपं सोपं तुम्हाला सांगतो, दोन्ही डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे, प्रत्येकाचाच आहे आपल्या. आणि ज्या वेळेस आपल्याला दोन्ही डोळ्यांना नाकाचा शेंडा दिसणार नाही, ज्ञानोबाराय म्हणले समजून चालायचं त्या क्षणी आपण चेक करून घ्या आपल्या डोळ्यांना आपला नाकाचा शेंडा दिसतो का. बघा बरं, खरंच बघा दिसतोय ना. बघायलात बाया, मला ते आलं लक्षामध्ये, चेक करायला बाया आपलं दिसायला का नाही. कारण ही सूचना दिली ज्ञानोबारायांनी, डोळ्याच्या समोर नाकाचा शेंडा आहे. ज्या वेळेस दोन्ही डोळ्यांना आपल्या नाकाचा शेंडा दिसणार नाही, ज्ञानोबाराय म्हणले त्या क्षणी आपला मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. नासागरीचे आग्र न दिसता नयनी, मनातेची दिने रामकृष्ण. साधू संतांना अगोदर आपल्याला सांगून दिलं मृत्यू काळ जवळ आल्याच्या नंतर. आणखीन एक भारुड सुंदर सांगितलं बघा, मी नेहमी कीर्तनामध्ये घेत असतो. टिटवी नावाचा पक्षी आहे का तुमच्या इकडं? काय म्हणतात, टिटवी का टिवटिवी? टिवटिवी. टिवटिवी म्हणतात होय इकडं. हा भागा भागात फरक आहे ना. का मी काले पाकिस्तानातून आलो होय? टिवटिवी. बरं खरं सांगा, टिवटिवी नावाचा पक्षी जास्त गावात असतो का शेतात असतो? शेतात असतो. कधी पण गावात येत नाही. पण टिवटिवी नावाचा पक्षी भाऊ अपशकून सांगतो. कारण काही पक्षी शुभ संकेत सांगतात आणि काही पक्षी अपशकून सांगतात. शुभ संकेत सांगतो कावळा. बरं का माय माऊल्यो, घराच्या भिंतीवर जर सकाळी सकाळी कावळा ओरडला समजून चालायचं नक्की काहीतरी आनंदाची बातमी येणार आहे. पहिलं तो गे काऊ. ज्ञानोबारायनं शकून विचारला कावळ्याला, कावळे दादा सांग ना, माझी आणि जगाच्या मालकाची भेट होईन का? म्हणजे शुभ संकेत सांगतो कावळा.
पण गावात कावळा आला तर ठीक आहे, पण टिटवी नावाचा जर पक्षी आला ना, कारण टिटवी ही अपशकून सांगते, अपशकून टिटवी सांगते, अपशकून कुत्रा सुद्धा सांगतो. आपल्या गावाहून जर यमाची स्वारी होत असेल ना, ती कुत्र्याला दिसते यम, आणि वर तोंड करून इवळत येत कुत्री. आणि तेव्हा मग म्हाताऱ्याच्या गप्पा ऐकायच्या तुम्ही वाट्यावर बसल्या बसल्या. म्हातारे म्हणतात भाऊसाहेब आज कोणाचा तरी नंबर नाही, आपण नाही म्हणू, हे म्हातारे म्हणतात आपण कशाला काय म्हणायचं. म्हणजे अपशकून कुत्रा सांगून जातो, अपशकून टिटवी नावाचा पक्षी सांगून जातो. का? नाथबाबा म्हणले टिटवी ही यमाची दाशी आहे, आणि अगोदर आपल्याला सावध करण्याकरता गावामध्ये येते. टिटवी यमाची, यमाची तराळीन, यमाची यमाची तराळीन, एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून दोन्ही पायात खरा धरून टिटवी करीती शयन शयन शयन. टिटवी यमाची, यमाची तराळीन, टाळी वाजा एकदा जोरात. वा भाऊ, इथं अंगात येत नाही कोणाच्या? हा होय, इथं येत नाही अंगात कोणाच्या? आपल्या चाली अशा गोंधळासारख्या तू यायचं एखाद्याच्या अंगामध्ये. नाही तर काल मी शिल्लोडला कीर्तनाला गेलो, तिथं हीच चाल घेतली, एका म्हाताऱ्याच्या अंगात आलं. कीर्तनातच उभं राहिलं, लागलं नाचायला, अंगात आलं त्याच्या. मी त्याच्या जवळ गेलो ना, अनंत महाराज भाऊ त्याला दाबून धरलं जोऱ्यात. म्हणलं देवा काय चुकतंय सांगा, देवा काय चुकतंय सांगा. ते हळूच माझ्या कानात म्हणते महाराज दामानी दाबा, खिशातल्या बेड्या मोडत्या दामानी दाबा. लोकांच्या अंगात येतं महाराज, लोक नाटके विले झालेत महाराज. काय सांगितलं नाथबाबांनी? सावध केलं, लक्ष देऊन ऐका. अरे टिटवी गावात कधी बी येत नाही. मग कुणी जर जायच्या घाईला जर गावामध्ये आला ना एखादा व्यक्ती, अगोदर टिटवी आपल्याला सावध करते. टिटवी यमाची तराळीन, तराळीन म्हणजे दाशी, एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून दोन्ही पायात खडा धरून टिटवी करीती शयन, टिटवी यमाची तराळीन. नाथबाबा म्हणले टिटवी कधी पण येत नाही. आल्यानंतर काय करते? अगोदर गावाच्या भोवती चक्कर मारते टिटवी, आणि चक्कर मारल्यानंतर एका नदीच्या कडेला उतरते. तुमच्या गावच्या शेजारी आहे का नदी? मग ऐका काय करते, गावाच्या भोवती चक्कर मारते आणि एका नदीच्या कडेला उतरते. नदीच्या कडेला उतरल्यानंतर आपल्या दोन पायामध्ये नदीतला एक खडा उचलते टिटवी, आणि परत आपल्या गावाच्या भोवती चक्कर मारते. टिटवीनं चक्कर मारता मारता, चक्कर मारता मारता पायातला खडा ज्या घरावर सोडा त्या घरचा तात्या. मग किती सोपं करून सांगितलं आपल्याला साधू संतांना. राजा, मग आम्ही तुझ्या करता टिटवी झालो, आमची एवढीच अपेक्षा होती. या जगाच्या मालकानं आपलं रक्षण केलं ना, आता जागा हो बाबा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, संसारातल्या लोकांची आसक्ती धरू नको, संसारातल्या लोकांचा त्याग कर, धरू नको त्याग कर संसारातल्या लोकांचा. धनदारा पुत्र जन बंधू स्वयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवाशी, का माया विघ्ने ब्रह्मला खरे, राजा म्हणता मी माझे निघरे, आणि हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल सावध हो बापू, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वयताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, का संत चरणी भाव धरा. अरे जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील, अरे संसारातले लोक आपल्याला देवापर्यंत नाही घेऊन जाऊ शकत, पण एकदा जर संतांची संगत मिळाली ना, देवापर्यंत जाण्याची ताकद संतांच्या संगतीमध्ये. महाराज हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधते साधने तुटती, संताविना प्राप्ती नाही. ज्ञानोबराय सुद्धा म्हणले ना हरिपाठामध्ये, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते बैस. टाळी वाजवा, टाळी टाळी. उडी उडी उडी, टाळी टाळी टाळी.
वारकरी मंडळी करतात टाळे वाजवा एकदा. वयोवृद्ध आहेत महाराज, वयस्कर मंडळी आहेत, पण कीर्तनाचा आनंद आहे महाराज. काय इतकं वय झाले तरी सुद्धा उड्या मारल्या बाबा. आमच्यासारख्याच एक ठीक आहे. महाराज म्हणतात राजा, संतांच्या संगतीमध्ये तुला लवकर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. म्हणून राजा नामदेव महाराज म्हणतात संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा. ही करा बापांनो. मायबापाची उपमा दिली साधू संतांना आपल्याला. विष्णुदास विनवी नामा, बोलो नका भव कामा. धरी अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. राजा शरण रे गा देवासी. एकदा सर्व पुरुष मंडळीने आपले 2 हात वरती घ्या. ज्या जगाच्या मालकानं ज्यांना ज्यांना 2 हात दिले त्यांनी आपले 2 हात वरती घ्या. सुंदर भगवान पंढरीश परमात्म्याचे एकदा भजन करा. विठोबा टाळी टाळी. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. यथामती यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला, कारण